हॅलो गाईज, तर मी नयन पाटील आणि माझ्यासोबत आहे शेल्टन, जो तिथं आता मिसल खात बसला आहे. आम्ही चाललो आहे साऊथ फिरायला, बाईक राईड. आम्ही निघलो होतो संध्याकाळी 6 वाजता. आता वाजलेत 9. ऑलमोस्ट 200 किलोमीटर आम्ही कापली. आता आम्हाला लागली होती भूक, म्हणून आता आम्ही आलो आहे मिसल घ्यायला. हा बघा, झोप लागली तुला? झोप नाही ब्रो, भूक लागली होती मला. ओह माय गॉड. काय बोलतोय मग? कसं वाटतं इथपर्यंत पोहोचून तुला? निवांत एकदम भाई, वट्टे सात या खाला मस्त की खात बसलाय. आणि हे आमच्या बाईक, ज्याचा आता टॉप बॉक्स खोलून ठेवलाय, जरा एक स्क्रू लूज झालाय म्हणून. अभी टाइट करके देता है. अभी टाईट करके देत आहे. तर भेटू आता आपण डायरेक्ट स्क्रू टाईट केल्यावर. तोपर्यंत आम्ही पण खाऊन घेतो. हो, तर ह्या आमच्या गाड्या आणि यांनी काम घेतलंय करायला. या काम करला या. कधी पण राईडला निघताना ना सगळं सामान घेऊन निघायचं. पकड उसनी घ्यायची गरज लागली आता. हा, पकड पण मामाने उसनी दिली आहे त्या. तर आता हा टाईट करून घ्यायला लागेल सगळ्यात पहिले, मगच आम्ही पुढे निघू. तर आता आपण डायरेक्ट कुठं? केरलामध्ये, कर्नाटकामध्ये. तर डायरेक्ट आता आम्ही भेटू कर्नाटकामध्ये. 400 किलोमीटर आहे. किती किलोमीटर आहे? 250 किलोमीटर बॉर्डर आहे. मामा सांगतात किती रे? 250 किलोमीटर. 250 किलोमीटर अजून बॉर्डर बाकी आहे. आता याचा कधी काम होतंय काय माहिती. गाड्या पण लोड करून झालेत, जो काम होता तो पण करून घेतला. आता नाश्ता करून झालाय, सगळा करून झालाय. आता मी निघतोय डायरेक्ट हम्पीच्या रस्त्याला, कर्नाटका. जो गाड्यांचा काम होता तो पण इथेच केला. जेवायचा तर प्लॅन नव्हता म्हणून मिसलच खाली. आता आम्ही निघालो आहे डायरेक्ट कोल्हापूरच्या दिशेने. इथनं कोल्हापूर काहीतरी 200 किलोमीटर आहे. ब्रो टॉप कुठे आहे आता? थांबायचं कमीत कमी 100-150 किलोमीटर नंतरच. तर मला तर असं वाटतं कोल्हापूरच्या आसपासच आता मी डायरेक्ट स्टॉप घेऊ आणि भेटू तुम्हाला तिथेच. रात्री तर काही दाखवू शकत नाही, कारण की पूर्ण कालोख आहे, समोर धुका पडतोय, काहीच दिसत नाही आहे. तर भेटू आता डायरेक्ट कोल्हापूरच्या इथे. तर आता आम्ही पण निघतो इथनं. ब्रो निघायचा? तर चला, आम्ही पण निघतोय आता इथनं. गोरा दिसतोय रे तू? अरे फेसवॉश लावलाय, गोरा दिसणारच. तर चला भेटू आता डायरेक्ट कोल्हापूरच्या इथे. परत एकदा पेट्रोल टाकायला थांबलेलो, टाकला तर परत फुल टँक. 1 टँकला 267 चालले गाडी. फायनली आम्ही महाराष्ट्र एंड आणि कर्नाटकाच्या बाउंड्रीवर आहोत. आता वाजलेत किती वाजलेत ब्रो? 2 नाही रे, 2 जास्त वाजले. 2 वाजून गेलेत.
बघू आता ही बॉर्डर क्रॉस केल्यावर कुठे थांबायचं. तो कमीत कमी आम्ही 500 किलोमीटर तर कापला आहे. आणि झोप येत होती. एनर्जी ड्रिंक, कॉफी. शेडम ब्रो काय बोलतोय? काय ना, अजून खूप अंतर कापायचं आहे. अजून 350 किलोमीटर बाकी आहे. तर आता बॉर्डर क्रॉस करून घेतोय. निघायचा? हा निघायचा. चला हेल्मेट घाला. तर बॉर्डर क्रॉस करतो. मग आता परत कुठे थांबू ते बघू. तसा भेटतोय तुम्हाला आता रस्त्यातच. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आम्ही हम्पीच्या 103 किलोमीटर मागे आहोत. काल संध्याकाळी 6 वाजता चालू केली ना राईड आपण. 7 वाजता आपल्या घरून शाळा निघलो. मग नंतर हे सगळे संध्याकाळी 7 वाजता चालू केलेली. तर आता वाजले सकाळचे 7, म्हणजे झाले 12 तास. तर आता हम्पी इथनं 103 किलोमीटर पुढे आम्ही आता रस्त्यात थांबलोय. जरा गाडी पण हीट झाली. मॅडम बरं काय बोलतोय, पाणी पितोय सकाळ सकाळ. अवतार बघू नका सकाळ सकाळ, पण ठीक आहे. पोचू आता हम्पीमध्ये. मग गेल्यावर पहिले रूमा घेतो, मस्त झोप काढतो, हम्पी फिरू. तर निघू आता थोड्या टायमातच. थोडंसं थांबतो इथेच. इथनं 2 तासाचा रस्ता दाखवतोय ना अजून. 2 तास दाखवतोय, म्हणजे आम्हाला पोचायला वाजतील 9 ते 9:30. मग आरामशीर उठू, फिरून घेऊ. हां, तर आमचे काही मित्र आहेत जे आले नाही, टायमिंगवर कल्टी दिली, म्हणून आम्ही दोघेच निघालोय पूर्ण साऊथ फिरण्यासाठी. 2 भाई 2 तबाई. सकाळ सकाळी जरी मी काला दिसतो असं वाटतं. हां, कालाच दिसतोय ब्रो, पण ठीक आहे, काय टेन्शन नाही. फिरायला आलो आहे, इतका चालतो आहे. तर आता झाली आमची 750 किलोमीटर रनिंग कापून. तर आता डायरेक्ट भेटू आपण हम्पीमध्येच. मित्रांनो, फायनली आम्ही पोचलोय हम्पीमध्ये. वाजलेत 9:30. सगळं सामान असं टाकून ठेवलंय आल्या. आणि मेन म्हणजे याला फक्त जागाच पाहिजे होती पडायला. याचा पण भेटले. हां, आता काही ठेवत नाही. आणि आमचे गेअर अशी टाकायची सवय आहे सगळ्यांना. आणि सगळ्यात म्हणजे हे जाऊ दे. तर बघू आता. विचार झाला आंघोळ करायचा, फ्रेश होऊन मग डायरेक्ट जायचं ना. हां, डायरेक्ट पॉईंट बघायला तिकडचे. तोपर्यंत आता तुम्हाला दाखवतो मी काय काय आणलंय ते. हां, हे माझं सामान शेल्डनच्या बॅगेत. बघू काय काय. ओह, वॅसलीन, साबण आहे, कोलगेट आहे, ब्रश आहे. कोलगेट असे गावात. मित्रांनो, आम्ही आलोय फक्त 15 दिवसासाठी. आणि यांनी कोलगेट आणलेत महिन्याचा. भाई दाग 3 टाइम घासायला लागतं. कोलगेट भाई आपण 15 दिवसासाठी झाले पण. अरे मग कसं माहिती का, आपल्याला राईड करता येतो, झोपले ब्रश करायची, लगेच ब्रश, नुसता ब्रश. खतरनाक काम आहे.
तर चला मित्रांनो, आता मी भेटतोय तुम्हाला डायरेक्ट अंघोळ झाल्याच्या नंतरच.